छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। कोर्ट केसच्या फीच्या कारणावरून एका वकिलानं महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात आरोपी वकील किशोर गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। माहितीनुसार पीडित महिलेने पतीकडून पोटगी मिळवण्यासाठी सिल्लोड न्यायालयात दावा दाखल केला होता आणि त्यासाठी वकील किशोर गायकवाड यांची नेमणूक केली होती। केससाठी 25,000 रुपये फी ठरली होती, मात्र उर्वरित 20,000 रुपये थकल्याच्या कारणावरून आरोपी वकील महिलेच्या घरी पोहोचला। पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत त्याने महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे। इतकंच नाही तर या घटनेचा व्हिडिओ देखील तयार करून त्याने महिलेला ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे। त्यानंतर पुन्हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे। अखेर पीडित महिलेने पतीसह पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केलाय। सर, माझी पत्नी आता ऍडमिट आहे घाटीमध्ये। काही दिवसापूर्वी माझ्या पत्नीची एक वकिलासोबत ओळख झालेली होती। माझ्या पत्नीने त्याला केस दिलेली होती, पण त्यांची डील 25,000 मध्ये झालेली होती। पण आमचं भांडण घरगुती भांडण असल्यामुळे ते घरगुती भांडण घरातल्या घरात मिटून गेलं आणि नंतर तिने 5,000 रुपये त्याला देऊन टाकले होते। बाकीचे पैसे ती म्हणे आता भांडण मिटलं, आता आम्हाला केस खेळायची नाही, आम्ही पुढचे पैसे नाही देऊ शकत, माझी परिस्थिती नाही म्हणे पैसे द्यायची। पण काही दिवसानंतर त्याला माझ्या घराचा ऍड्रेस माहित असल्यामुळे तो मी घरी नसताना माझ्या घरी आला व माझ्या बायकोला शारीरिक सुखाची मागणी केली व तिच्यासोबत बळजबरी करायचा प्रयत्न केला। नंतर तिच्यासोबत ते असे फोटो काढले व ते तिला धमकी दिली की तू जर माझ्यासोबत शारीरिक सुखने संबंध नाही ठेवले तर मी हे तुझे व्हिडिओ सगळे व्हायरल करेल। त्यांनी मला भीत माझ्या बहिणीला सांगितले व माझ्या बहिणीने मला सांगितले। त्याच्यानंतर आम्ही पुंडलिक पोलीस स्टेशनला गेलो। त्यांनी 2 दिवसानंतर गुन्हा दाखल करून घेतला। आता माझ्या बायकोची तब्येत खूप सिरियस आहे। आता ती सध्या ऍडमिट आहे घाटीला। आरोपीला अरेस्ट केलं का पोलिसांनी? हो, अरेस्ट केलं, पण अरेस्ट करून माझी एवढी मागणी आहे साहेब, त्याची जमानत नाही व्हायला पाहिजे। जर त्याची जमानत झाली मी आत्मदहन करेन पोलीस स्टेशन समोर। किशोर वामनराव गायकवाड, रायनाथ चौका।